तानाजी सावंत यांचं वक्तव्य जे आहे ते अनकल्चरड ज्याला म्हणतो ना तशा पद्धतीचं वक्तव्य आहे आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांचं जे मंत्रिमंडळ आहे ह्याचा स्टेटस जो आहे तो स्टेटस खालावतो, दर्जा खालावतो आणि त्यामुळं जे काही चांगलं काम मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात चाललंय ते झाकोळलं जाऊन एका मंत्र्याच्या अशा स्टेटमेंटमुळं त्या ठिकाणी उद्या सरकारचा प्रश्न निर्माण होतो आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना अगदी स्पष्ट आहेत की आमच्या नेतृत्वाबद्दल, आमच्या पक्षाच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं बरं। आम्ही सत्तेसाठी लाचार नाही आहोत। आम्ही जे सरकारमध्ये आलो आहोत ते केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपचं सरकार केंद्रात असताना राज्याच्या डेव्हलपमेंटच्या करता, राज्यात मोठे प्रकल्प येण्याकरता, राज्यात मोठ्या प्रमाणावर निधी येण्याकरता आम्हाला केंद्र सरकारची मदत लागते। केंद्राच्या सुसंगत सरकार असेल तर राज्यातली डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने करता येते, जनतेच्या प्रश्नाला न्याय देता येतो। ह्या एकमेव भूमिकेतून आमची विचारधारा कायम ठेवून आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये आलेलो आहोत, एनडीएमध्ये आलेलो आहोत। हे तानाजी सावंत सारख्यांची बोलणी खायला आम्ही आलेलो नाही आहोत। तानाजी सावंत यांच्याकडे भरपूर पैसे असतील, पैसे असले म्हणजे माणूस कल्चर्ड होतो असं नाही, पैसे असले म्हणजे माणूस सुसंस्कृत असतो असं नाही। यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसे असल्यामुळे त्याचा हा माज आहे, गुर्मी आहे आणि त्याच्यातून त्यांची अशी ही वक्तव्य येतात आणि आम्हाला तसला ऐकून घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही। कार्यकर्ता प्रक्षुब्ध झालेला आहे आणि ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या करताच त्या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे की तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, नाहीतर आम्ही तर मंत्रिमंडळातून बाहेर पडतो। मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंत यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, नाहीतर आम्ही सत्तेला रामराम ठोकून आम्ही आपल्या जनतेमध्ये न्याय मागायला जाऊ। पण एक विषय असा आहे, एकीकडे कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय आक्रमक आहेत, पण मंत्रिमंडळामध्ये जिथं आता तुम्ही मंत्रिमंडळाचा उल्लेख केला त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीचे सुद्धा मंत्री जे एकत्र बसतात। अहो, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीचं कुणीही काही कुणाला बोलत नाही आणि महायुतीमध्ये एकसंधपणा आहे। ठराविकच लोक असतील ते अशा पद्धतीनं तानाजी सावंत यांच्यासारखे जे आहेत ते सातत्यानं बोलत राहतात। त्यांना एवढ्या वकार येतात तर मंत्रिमंडळाचा राजीनामा द्या आणि घरी बसा ना। तुम्ही कशाला बसलेला? एवढं वकार येऊस तर त्या ठिकाणी तुम्हाला एवढ्या उलट्या होतात, एवढी मळमळ होते, तर कुणी सांगितलंय तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये बसायला? बाकीच्यांना तर कोणाला काही त्रास नाहीये, बाकीच्यांना कोणाला काही अडचण नाहीये, मग तुम्ही राजीनामा द्या आणि बाहेर बसा ना। कार्यकर्ता म्हणून राहा, आमदार म्हणून राहा। कुणी तुम्हाला काय आवर्जून त्या ठिकाणी महायुतीमध्ये अशा पद्धतीनं वातावरण बिघडवण्याचा धंदा करायचा काय तुम्ही विडा उचललाय का? तुम्ही आता मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची मागणी करता किंवा एक अशा पद्धतीची मागणी तुम्ही वरिष्ठ नेत्यांकडे करताय, पण मध्यंतरी भाजपच्या नेत्यांनी याच अजितदादांना काळे झेंडे दाखवल्यावरती त्यावेळेस रोहितदादा असतील किंवा सुप्रियते असतील त्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळातून किंवा सत्तेतून बाहेर काढावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती, ते तुम्ही मागणी आता करताय। एक पहा की महायुती म्हणजे 3 पक्षाचं सरकार आहे आणि ते इतर पक्ष आमच्या सोबत आहेत। या ठिकाणी एका विचारधारेचे लोक नाही आहेत। थोडंफार भांडं लागणं समजू शकतो, कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या पातळीच्या नाराज्या समजू शकतो। जिथं आमचे पालकमंत्री आहेत तिथं काही वेळेला भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीफार नाराजी असते, जिथं भाजपचे पालकमंत्री आहेत तिथं आमच्या कार्यकर्त्यांची थोडीफार नाराजी असते, हे चालतं। त्यामुळे त्या ठिकाणी ते त्यांच्या भावना व्यक्त करतात। त्या ठिकाणी लोकशाही मार्गानं, सुसंस्कृत मार्गानं त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायला अडचण असायचं काही कारण नाही, परंतु आम्हाला यांच्यासोबत गेल्यामुळं बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात। अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते अत्यंत घाणेरडं वक्तव्य आहे, राजकारणातल्या सार्वजनिक जीवनातल्या माणसांना न शोभणारं वक्तव्य आहे। याच्यामुळं राजकारणातल्या लोकांची किळस सर्वसामान्य माणसाला वाटायला लागेल की असं बोलणारी जी माणसं आहेत यांच्या हातामध्ये राज्याची सूत्र आहेत, हे जनतेला त्या ठिकाणी आवडत नसतं। त्यामुळे अशा लोकांच्या बरोबर आम्ही राहिलं तर आमच्याकडे तसंच पाहतील, हे सत्तेला लाचार झालेले लोक आहेत असं आम्हाला लोक म्हणतील। आम्ही सत्तेसाठी अजिबात लाचार नाही आहोत। पवार कुटुंब असेल किंवा अजितदादा असतील एवढे हलके नाही आहेत की तानाजी सावंत सारख्यांचं असं वक्तव्य ऐकून घ्यायला। ओके, थँक्यू।